हा पुरा फणस उपळूनच पडला. आणि ह्याला काय म्हणायचं, ह्या आंब्याची नुकसान किती ते मार खाली आणि ते काय भरपूर नुकसान झाले शेतकऱ्याची शेवटी, आणि हे आपल्यालाच भोगायला लागतं. पुरं झाडच उपळून आलं फणसाचं. हे आमचे सहदेव मिस्त्री दादा यांच्या घरावर पडलेला फणस तेव्हा पूर्ण फाटा पेचून खाली पडला आणि तो डायरेक्ट आहे घरावरती. नमस्कार मित्रांनो, वैभवशाली कोकण या यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, 28 तारीख मार्च जे कोकणामध्ये वादळ झालं, कमीत कमीत आमच्याकडे 8 ते 10 गावांना त्याचा फटका बसला. पण वादळ झालं त्या आणि पाऊस झाला, त्याच्यामुळे काय झालं आहे, लाईटीचे पोल, वायफाय हे सर्व बंद आहे. त्यासाठीच व्हिडिओ सांगावा लागतं आहे मला की हा व्हिडिओ थोडा लेट येईल. आणि लेट आल्यामुळे काय बरे आहेत ना, लेट आल्यामुळे तुम्हाला वाटेल व्हिडिओ केव्हाचा आहे, तर हा 28 तारखेचा व्हिडिओ आहे. आणि हा पहिली वेळ मी पाहिलं की अशी वादळ मी कधीही बघितली नव्हती जन्मास. अशीच परिस्थिती झाली, ना घरात थांबू शकत होतो ना आम्ही बाहेर. एवढं भन्नाट एकदम आणि भयानक वादळ होतं ते. तर मित्रांनो, जशी लाईट येईल, वायफाय येईल, त्याप्रमाणे हा तुम्हाला व्हिडिओ अपलोड करेन. म्हणून हा मला खास सांगायला वाटलं, चला तुमच्याशी बोलून सांगूया की व्हिडिओ लेट काय येईल. तर ह्या व्हिडिओवरती शेवटपर्यंत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाऊस, वादळ खूप काय आहे मित्रांनो. तर हा छोटासा एक व्हिडिओ बनवतो, कारण एवढं वादळ होतं तर मी घरातून काय बाहेर नाही पडलो. एवढं वादळ होतं आणि त्या वादळाने बघा काय हालत केली ती. संपूर्ण आंब्याचं नुकसान झालं. तर मित्रांनो, एक कोणी वगैरे सगळे उडवून टाकला नाही बघा. काय रे, हा तो फणस. आणि हे 3-4 एकदमच खालती आले आणि ती सर्व अडकली माडावर. आणि हे पोलीस पाटील, माजी पोलीस पाटील आहे, यांच्या पाठीमागे आहे सर्व. ही झाडं पडलेत आणि अडकलेत बघा, त्या माडाच्या झाडाला अडकलेत. अरे भरपूर नुकसान झालंय. आणि इकडे पत्रे पण उडालेत वरचे. फणसाचा पूर्ण वरतून जो फाटा तुटला तो डायरेक्ट घरावर. बघा पूर्ण घरावर पडला काय. आता हे बघा सगळे आंबे पडले, कसे पडले ते बघा, आणि किती नुकसान झाले ते बघा. काही आंबे कलंबाचे आहेत आमच्या, तर काही आंबे रायवळ आंबे. तुटला तो डायरेक्ट घरावर. बघा पूर्ण घरावर पडला काय. अरे बाप रे, वादळ तशी आली त्याच्यामुळे हा सर्व प्रॉब्लेम, सर्व आंब्यांचा सत्यानाश झाला. बघा ते बघा, ते बघा आंबे असं झाड तुटून पडले. ह्या इकडे आंबेच आंबे. हे वादळामुळे सर्व पडलं आहे आणि अजूनही वादळ चालू आहे. पाचव्या साईडला फणस पडला, तो पण तुम्हाला दाखवतो.
आता हे आंबे बघा गेले ना, किती शेतकऱ्याचं नुकसान झालं बघा. अरे बाप, इकडे बघा हे फणस, तो बघा तिथे फणस, या इथे कायद्या. आता या भावात आल्यावरून इकडे बघा वादळ कसं आहे. खूप मोठं वादळ होतं तेव्हा मी काय व्हिडिओ केला नाही, कारण भीतीच वाटायला घरातून बाहेर नाही पडलो. तिकडे बघा समोर दिसेल, आणि पाठच्या साईडला फणस पडला. किती वादळ आहे बघा. अरे बघा झाडं तुटून पडली काय. हा बघा फणस तुटून पडली. नशीब की घरावर नाही गेला तो. इकडे बघा तो बाहेरच पडला. घरावर जर पडला तर खूप नुकसान झालं असतं. इकडे बघा अर्ध्या पाऊस पडायच्या अगोदरच ही लाकडं आहेत ना मित्रांनो, मी तोडून ठेवली होती आणि तिला झाकून ठेवली वरती. नाहीतर ती सगळी भिजली असती तर ते वांदे झाले असते आपल्याला. पण आता ते पण काम झालं. आता पावसाचा जोर नशीब आमचं चांगलं आहे की वादळ थांबलं आहे, वारा नाही आहे. आता थोडा कमी झाला आहे, खूपच कमी झाला आहे थोडा म्हटलं. पण मगाशी आहे ना आम्ही घरातून बाहेरच पडू शकत नव्हतो. तुम्हाला कळेलच की आंबे कसे पडलेले आहेत खाली तिथे, म्हणजे किती वादळ होतं ते बघा. हा इथून पेचून पडला फणस तो बघा. नशीब घरावर न पडता बाहेर झाला.